जय भीम. बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे बुद्ध धम्मातील चैत्य आणि स्तूपाचे महत्त्व. त्याचे लेखक आहेत किशोर कासारे. बुद्ध धम्म हा शांती, करुणा आणि प्रज्ञेचा मार्ग दाखवणारा धम्म आहे. या धम्माचा प्रसार केवळ विचारांनीच नाही तर सुंदर वस्तुकलेतूनही झाला. बौद्ध वस्तुकलेत चैत्य आणि स्तूप यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ही बुद्धांविषयी श्रद्धा व्यक्त करणारी आणि साधनेसाठी प्रेरणा देणारी आहेत. चैत्य म्हणजे बौद्धांचे प्रार्थनागृह किंवा पूजास्थळ. येथे भिक्खू आणि सामान्य लोक एकत्र येऊन बुद्धाची पूजा, धम्माचे श्रवण आणि ध्यान करीत असत. चैत्याची रचना मोठ्या सभागृहासारखी असते. पुढील भाग अर्धवर्तुळाकार असतो. चैत्यग्रहात खांबाची रांग, कमानीसारखे छत आणि शेवटी एक स्तूप असतो. त्यामुळे चैत्य हे केवळ बांधकाम नसून साधनेचे केंद्र आहे. कार्ले, भाजा आणि अजिंठा येथील गुहा चैत्यग्रहासाठी प्रसिद्ध आहेत. स्तूप म्हणजे बुद्ध किंवा महान भिक्खू यांच्या अस्थी किंवा स्मृती जतन करण्यासाठी बांधलेले पवित्र स्मारक. स्तूपाची रचना घुमटाकार असते. वर चौकोनी भाग म्हणजे हर्मिका आणि त्यावर छत्र असते. स्तूपाभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी मार्ग ठेवलेला असतो. स्तूप हा श्रद्धेचा आणि स्मरणाचा प्रतीक आहे. सांचीचा स्तूप आणि सारनाथ येथील धम्मेक स्तूप ही प्रसिद्ध उदाहरणे आहेत. चैत्य हे सामूहिक प्रार्थना आणि ध्यानासाठीचे ठिकाण आहे, तर स्तूप हा श्रद्धा आणि स्मृतीचा केंद्रबिंदू आहे. स्तूपामुळे बुद्धांच्या शिकवणीची आठवण जपली जाते. चैत्यामुळे लोक एकत्र येऊन धम्माचे पालन करतात. या वास्तूमुळे बुद्ध धम्माचा प्रसार भारतातच नव्हे तर जगभर झाला. चैत्य आणि स्तूप हे बौद्ध संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहेत. ते केवळ दगडमातीचे बांधकाम नसून श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म यांचे प्रतीक आहेत. या वास्तूमुळे आपल्याला बुद्धांच्या महान विचारांची आठवण होते आणि जीवनात शांती, करुणा आणि सदाचार पाळण्याची प्रेरणा मिळते. बुद्ध धम्मा स्तूप हे केवळ दगडाचे स्मारक नसून ते बुद्धांच्या आध्यात्मिक उपस्थितीचे जिवंत प्रतीक मानले जातात. स्तूपामध्ये बुद्धांच्या अस्थी, स्मृती किंवा त्यांच्या धम्माचे प्रतीक जतन केलेले असते. त्यामुळे बौद्ध परंपरेनुसार स्तूप म्हणजे बुद्धांचे आध्यात्मिक अस्तित्वच आहे. जरी बुद्धांनी महापरिनिर्वाण प्राप्त केले असले तरी त्यांचा धम्म आणि करुणा आजही जगाला मार्गदर्शन करीत आहेत, अशी श्रद्धा स्तूपामधून व्यक्त होते. स्तूपाचा घुमटाकार भाग विश्वाचे प्रतीक आहे. जसे आकाश सर्वांना व्यापून आहे तसेच बुद्धाचे ज्ञान सर्व जीवांना प्रकाश देणारे आहे. स्तूपाकडे पाहताना उपासकाच्या मनात असा भाव निर्माण होतो की बुद्ध आपल्याला पाहत आहेत, आपले दुःख समजून घेत आहेत आणि आपल्यावर मैत्री, करुणा करीत आहेत. हा दृष्टिकोन मनात श्रद्धा, नम्रता आणि नैतिक जीवन जगण्याची प्रेरणा निर्माण करतो. बुद्ध धम्मात बुद्धांना महान गुरु आणि मार्गदर्शक म्हणून मान दिला जातो. स्तूपासमोर प्रदक्षिणा घालताना उपासक उपासिका बुद्धांच्या शिकवणीची आठवण करतात. त्यांना वाटते की बुद्धांचे डोळे म्हणजे त्यांचे ज्ञान आणि त्यांची नजर म्हणजे धम्माचे निरीक्षण. यामुळे माणूस चुकीचे कर्म टाळून योग्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्तूप हा मनाला एकाग्र करणारा केंद्रबिंदू आहे. तो आपल्याला सांगतो की बुद्ध बाहेर नसून आपल्या अंतःकरणात आहेत. स्तूप म्हणजे आपल्या मनातील करुणा, प्रज्ञा आणि शांती यांचे प्रतीक आहे. जेव्हा उपासक स्तूपासमोर उभा राहतो तेव्हा तो बुद्धांच्या गुणांचे स्मरण करून स्वतःच्या जीवनात ते गुण रुजवण्याचा संकल्प करतो. स्तूपातील बुद्ध जगाला पाहत आहेत ही भावना श्रद्धेचा भाग आहे. पण बुद्ध धम्माच्या दृष्टीने याचा खरा अर्थ असा आहे की बुद्धाचे ज्ञान आणि धम्म आजही जिवंत आहेत. स्तूप आपल्याला सदैव स्मरण करून देतो की करुणाशील आणि प्रज्ञा यांच्या प्रकाशात जीवन जगणे हेच बुद्धांना खरे वंदन आहे. या ठिकाणी हा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.